ए पोरींनो, झालाय का अभ्यास? झालाय. उद्याच्या पेपरचा? झालाय. ठीक आहे. तयारी केली आहे सगळी? हो. प्रश्नांची उत्तरं वगैरे कशी शोधायची, सगळ्या ट्रिक्स वगैरे आज रात्री वाचून जायचं. ठीक आहे, म्हणजे उद्या तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. बरं, साहित्याची सगळी तयारी केली आहे? हो. प्रवेशपत्र म्हणजे तुमचं हॉल तिकीट आलेलं आहे, त्याची एक प्रिंट आणि एक ओरिजिनल 2 घेऊन जायचं आहे. तर भरून ठेवायचं आहे आजच. ते भरलंय का? हो भरलंय. भरून ठेवलं आहे? हो. ठीक आहे. अशी फाईल पण चालेल. अशी फाईल जरी तुम्ही घेऊन गेलात तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. पॅड वगैरे सगळं साहित्य त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. बरं, घड्याळ आहे का? हो. परीक्षेला टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला पेपर सॉल्व करण्यासाठी टाईम मॅनेजमेंट जे सांगितले, पहिल्या अर्ध्या तासात कुठला विषय, बुद्धिमत्ता, नंतरच्या अर्ध्या तासात मराठी आणि शेवटचा 1 तास गणित. गणित. कितीही सोपं वाटलं तरी गणित कुठं सोडवायचं? लास्ट. एकदम शेवटी सोडवायचं. ठीक आहे. चला मग घड्याळ वगैरे. स्मार्ट वॉच चालणार नाही, साधं वॉच, हॉल तिकीट, त्यानंतर तुमची स्कूलची आयडेंटिटी, स्कूलचा ड्रेस, ही सगळी तयारी करून जायचं आहे. ठीक आहे. आता आज रात्री काय करणार अभ्यास? रीडिंग. कशासाठी? समानार्थी, विरुद्धार्थी. बरोबर, मराठी उत्तरासाठी. समानार्थी, विरुद्धार्थी. ह्याच्यामध्ये एकवचन अनेकवचन पण विचारतात. त्यामुळे जे ऑड क्वेश्चन आहेत ना, रेग्युलर न विचारणारे पण बाहेर नंतर विचारतात की एक्स्ट्राचे काही, त्याच्यामध्ये ऑड वर्ड्स म्हणून एकवचन अनेकवचन त्याचा जरा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. हे आज साहित्य सगळं तयारी करून ठेवायचे. उद्या रिलॅक्समध्ये पेपर सोडवायचे आणि शेवटी 2 वाक्य पेपरला गेल्यावर म्हणायचे आहेत. कुठली? पहिलं सेंटेन्स. अभ्यास केलाय, पेपर सोपा जाणार. कुठलं वाक्य? मी भरपूर अभ्यास केलाय आणि आता जो पेपर मला येणार आहे तो सोपा जाणार आहे आणि माझं सिलेक्शन होणार आहे. व्हेरी गुड. हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुम्ही ठेवायचा आहे, म्हणजे आपलं सिलेक्शनसुद्धा होईल आणि आपल्याला पेपरसुद्धा सोपा जाईल. बाकी कुठल्याही गोष्टींचा विचार करायचा नाही. ओके. बेस्ट ऑफ लक उद्याच्या पेपरसाठी. थँक्यू.